नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता जानकी त्याचबरोबर अवंतिका मिळून ऐश्वर्याची कशा पद्धतीने वाट लावणार आहेत। त्याचबरोबर इकडे आता तिन्ही भावंड एकत्र येणार आहेत आणि ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप होणार आहे। तर इकडे ऐश्वर्या ही अवंतिकाच्या रूममध्ये आलेली असते। अवंतिका बाहेरून येते आणि पाहते तर काय वेगळाच धक्का बसलेला असतो आणि अवंतिका त्या दोघांकडे पाहत असते। इकडे सौमित्रने ऐश्वर्यावरती मारायला हात उचललेला असतो, पण ऐश्वर्याने तो हात असा पकडलेला असतो की जणू काही सौमित्र आणि ते दोघं एकत्र आलेले आहेत। अवंतिका येते तेव्हा ऐश्वर्या तिथून निघून जाते। ती सौमित्राला म्हणू लागते की काय झालं सौमी। तेव्हा सौमित्र म्हणतो की काय नादी लागायचं त्या बाईच्या, किती पोचलेली आहे ती माहिती आहे ना तुला, असं म्हणत सौमित्र तो विषय टाळून देतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात। जानकी म्हणत असते पण सयाजीरावांच्या हातात। तेव्हा ऋषिकेश म्हणतो असतो काय झालं जानकी, नको ना त्यांचा विचार करू, ते आपलं काहीही बिघडवू शकत नाहीत असं सांगितलं जात असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेशला एक फोन येतो आणि ऋषिकेशला फोन आल्यानंतर मग मात्र ऋषिकेश संपतरावांशी बोलत असतो, कारण आपलं ॲप चालू आहे आणि सारंगला म्हणे आपल्या ॲपपेक्षा मोठं ॲप काढायचं आहे आणि त्यासाठी त्याचं हे सगळं चालू आहे हे बोललं जात असतं। आणि त्याचबरोबर ऋषिकेश आणि जानकी दोघंही विचार करत असतात। तेवढ्यातच जानकी म्हणू लागते काय करू, मला ना ह्यांना त्या सयाजी काकांकडे जे कडं गेले ना त्याबद्दल सांगायचं आहे आणि नानांनी सांगितलेलं आहे ना त्याच्यात पासवर्ड आहे आणि तो एका लॉकचा पासवर्ड आहे, पण मला यांना कसं सांगायचं आहे कळतच नाही आहे। आणि हे सगळं बोलणं चालू असतं त्यावेळेस जानकीला ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी बोल ना। तेव्हा जानकी म्हणत असते की नाही हो काही नाही। तेव्हा जानकीला तो म्हणत असतो की अगं तू म्हणत होतीस ना मला काहीतरी तुला वेगळं सांगायचं आहे, मग काय झालं त्याचं बोल ना। तेव्हा जानकी म्हणते नाही होते काही नाही, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, बोला ना तुम्ही असं म्हणत ती बोलत असते। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश बोलत आहेत तेव्हा जानकीच्या मोबाईलवरती एक मेसेज आलेला असतो। मग जानकी विचारते काय झालं, कोणाचा आहे मेसेज हा। तेव्हा जानकी सांगते, ऋषिकेश विचारतो तेव्हा जानकी सांगते की काही झालं तरीही माझ्या सवतीचा मेसेज आलेला आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो मग काय म्हणते तुझी सवत। तेव्हा जानकी म्हणते काय म्हणणार आहे, अहो मैत्रिणीचा मेसेज आहे, तेरवाचा कार्यक्रम आहे ना तिचा, त्यासाठी तिने मला उद्याचं आमंत्रण दिलेलं आहे। ऋषिकेश म्हणतो अरे वा मग चांगलं आहे की। तेव्हा जानकी मात्र तिथे ऋषिकेशपासून लपवून ठेवते की जानकीला मग इकडे आपल्या रणदिवेंच्या घरी आशीर्वाद बंगल्यावर हळदी कुंकाला बोलवलेलं आहे ही गोष्ट जानकीने ऋषिकेशपासून लपवलेली असते। इकडे सारंग आता दुसऱ्या दिवशी सकाळी पतंग घेऊन निघालेला असतो, पण त्याच्या हातातली फिरकी खाली पडते। तेव्हा त्यांचं हे चालू असतं। नेमकी ती फिरकी जी आहे ती सौमित्राच्या पायात जाऊन पडलेली असते। सौमित्र विचार करत असतो, कारण प्रत्येक वर्षी सारंग, सौमित्र आणि ऋषिकेश तिघजण मिळून पतंग उडवायला जायचे, पण यावर्षी ऋषिकेश दादा सोबत नाही या गोष्टीचं वाईट वाटत असतं। त्यामुळं सौमित्र त्याच विचारात असतो। मग सारंगच्या हातातली जी फिरकी आहे ती सगळी फिरकी जी जशीच्या तशी ती फिरकी जाऊन सौमित्रच्या पायात पडते आणि सारंग मात्र पाहतच राहतो। सारंगला कळतच नाही आहे की काय घडत आहे आणि मग सौमित्र उठतो आणि त्याचबरोबर सौमित्र म्हणतो की काय झालं सारंग। त्याचबरोबर सारंग म्हणतो की तू येणार आहेस का। तेव्हा सौमित्र म्हणतो तू विसरलंस का, अरे आपण नेहमीच जात असतो माहिती आहे ना प्रत्येक वर्षी, यावर्षी पण जायचं आहे। तेवढ्यातच सुमित्रा पाठीमागून तिळगुळ घेऊन आलेली असते। ती म्हणते अरे तिळगुळ देण्याआधीच ह्या दोघांची गोडी झालेली आहे, दोघं भाऊ एकत्र गेलेले आहेत आणि सुमित्राला मात्र खूपच छान वाटत असतं। फायनली भाऊ एकत्र आलेले आहेत त्या गोष्टीचं कौतुक तिला वाटत असतं। इकडे जानकी आता तिकडे ती हलव्याचे दागिने बनवायचं काम करत असते आणि त्याचवेळी तिथे आलेले असतात ते म्हणजे ऋषिकेश आणि ओवी। त्या दोघांची पूर्ण तयारी झालेली असते आणि त्या दोघांनी ठरवलेलं असतं की आता आपण जायचं आहे ते म्हणजे पतंग उडवायला। त्यावेळेस ओवी मात्र अगदी मजा घेत येते आणि जानकीला म्हणू लागते की आई चल तू, आम्ही नाही तुला फिरकी धरायला लावणार, कारण ओवीने आणि ऋषिकेशने खूपच दंगामस्ती केलेली असते आणि ठरवलेलं असतं की जानकीला इकडे फिरकी धरायला लावायची आहे। मग ते आता जाताना म्हणत असते की चल ना, नाही लावत तुला आम्ही इथे फिरकी धरायला, हे सगळं चालू असतं। त्याचबरोबर जानकी हसत असते तेव्हा जानकी सांगत असते त्या शेजारच्या काकू आहेत ना त्यांच्या सुनेचं लग्न झालेलं आहे, तर तिच्यासाठी दागिने बनवायची ऑर्डर आलेली आहे, तर ते दागिने मी बनवत आहे। खरं तर जानकी अवंतिकासाठी
हे दागिने बनवत असते, पण जानकी काही सांगत नाही की हे दागिने ती अवंतिकासाठी बनवत आहे. त्याचबरोबर पाहायला मिळतं की जानकी हे सगळं मनापासून करत असते. ऋषिकेश आणि ओवी जाताना तिळगुळाचा डबा पण घेऊन जायला विसरत नाहीत. ओवीने तिळगुळाचा डबाही सोबत घेतलेला असतो, कारण तिला माहिती असतं त्या ग्राउंडवरती तिला कोण भेटणार आहे. तर ते दोघं जण निघालेले असतात. तर जानकी म्हणते, चालेल, तुमची पतंगबाजी आणि उद्या मला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तिथंही जायचं आहे. आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की अवंतिकाची संक्रांत, तिचा तिळवा हा छानच झाला पाहिजे. तर इकडे अवंतिका आलेली असते आणि सुमित्राला सांगू लागते की आई, एक प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय झालं? अहो बघा ना, माझे ते हलव्याचे दागिने होते ना, ते सापडतच नाही आहे. तिला सुमित्रा म्हणू लागते, काय झालं ग, नक्की कुठे गेले, तुला काय वाटतंय? तेव्हा मात्र अवंतिका म्हणते की आई, मी सगळीकडे शोधलं, मला कुठेच सापडत नाही आहे तो ते दागिने. मी शोधून बघितलेलं आहे सगळीकडे, पण मला नाही सापडले ते. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते, अगं बघ ना, कुठेतरी नक्की ठेवलेली असतील, तुझ्या लक्षात येत नाही आहे का? त्याच्यावरती ती म्हणते की नाही हो. ती म्हणते, डोळे बंद कर आणि आठव बरं, रूममध्ये दुसरं कोण आलेलं का? आणि मग इकडे अवंतिकाला आठवतं की तिच्या रूममध्ये कोण आलेलं होतं. तेव्हा अवंतिका किंचाळते आणि म्हणते, जिथे ऐश्वर्या येणार तिथे हे सगळं घडणारच आहे, कारण आत्ता मला आठवलेलं आहे की आमच्या रूममध्ये कोण आलेलं होतं. आणि मग अवंतिका ओरडायला सुरुवात करते. ती म्हणते की या ऐश्वर्याने माझे दागिने घेतलेले आहेत, कारण माझा तिळवा साजरा होणार होता आणि ते तिला बघवत नव्हतं, म्हणूनच तिने हे दागिने घेतलेले आहेत. तेव्हा ऐश्वर्या ओरडायला सुरुवात करते. ऐश्वर्या म्हणते, मला अजिबात असल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि तुझं काय चाललंय ना ते तुझी तू बघ. अवंतिका ओरडत असते. इकडे ऐश्वर्या म्हणत असते, आई बघताय ना तुम्ही, नक्की काय चाललंय? आता सुमित्रा मात्र शांतपणे दोघींचं ऐकत असते. दोघींचं भांडण लागलेलं असतं. अवंतिका म्हणत असते की आई बघा ना, ऐश्वर्यानेच माझे दागिने गायब केलेले आहेत. आणि इकडं ऐश्वर्या म्हणत असते की मी कशाला घेऊ, आणि मी ऐश्वर्या रणदिवे आहे, ऐश्वर्या सारंग रणदिवे आहे, आणि मला काय गरज आहे तुझे असले फडतूस दागिने घ्यायची, आणि मला काय करायचं आहे? हा सगळा माज तिचा सुरू झालेला असतो. आणि अवंतिका म्हणत असते की हे तू मुद्दामच केलेलं आहे. तेव्हा ऐश्वर्या नेहमीप्रमाणे कांगावा करायला सुरुवात करते आणि म्हणू लागते की तुला माहिती आहे का हे सगळं तू का करत आहे? आणि तिचा कांगावा सुरू होतो आणि म्हणते, आई तुम्हाला माहिती आहे का हिने कुणाला हळदी कुंकाला बोलवले, तिळव्याच्या कार्यक्रमाला कुणाला बोलवले, माहिती काही तुम्हाला काय केलं हिनं ते? असं म्हणत तिने कांगावा करू लागते. तेव्हा ती म्हणते की त्या जानकीला हिने हिच्या तिळव्याच्या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे आणि आम्हाला कमीपणा आणलेला आहे. हे दोघं नवरा बायको कधीतरी आमच्या पाठीशी उभे राहतात का? आणि राहिला प्रश्न मी यांच्या रूममध्ये जाण्याचा, मी यांच्या रूममध्ये गेले होते, ती फक्त आणि फक्त सौमित्र भाऊजींना आम्ही नवीन ॲप लॉन्च करतोय त्या ॲपचा लिगल ॲडवायझर हॉल का म्हणून विचारायला गेले होते, आणि हिनं तिथं काय केलं तर वेगळा अर्थ घेतलेला आहे. असंही सौमित्र भाऊजींनी आम्हाला नकारच दिला आहे. त्या ॲपचं लिगल ॲडवायझर व्हायला त्यांनी नकार दिला आणि सांगितलं की नाही होणार, कारण हे दोघं जण कधीच आमच्या पाठीशी उभे राहू शकत नाहीत. ह्या सर्व गोष्टी घडत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या कांगावा करायला सुरुवात करत असते, ओरडत असते. ती म्हणत असते की यांना कधीच वाटत नाही की हे सगळं आमच्या बाजूने उभं राहावं, कारण हे या घरात राहतात आणि तिकडे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच्या पाठीशी उभे राहत असतात. आत्ताही हिने तिळव्याच्या कार्यक्रमाला जानकी वहिनीला आमंत्रण दिलेलं आहे. त्यांची मुलगी येते आणि आई तुम्ही एकदा तरी विचार केला का हो, तुमच्या लक्षात येते का? कारण आम्ही सगळेजण तुम्हाला सगळीकडे शोधत होतो, पण आम्हाला तुम्ही कुठेच दिसला नाही. नेमकं जानकी वहिनीनेच कसं तुम्हाला शोधून आणलं याचा विचार केलाय का कधी तुम्ही? हा प्रश्न आता इकडे अवंतिकाच्या समोर सुमित्राला विचारत असते, ती म्हणजे ऐश्वर्या. आणि ती कांगावा करत असते, ओरडत असते, अरढत असते. तिचं ते वागणं सुरूच झालेलं असतं आणि तिला प्रश्न विचारून भांबावून सोडायची सवय असते. आणि जाताना इकडे सुमित्राला म्हणू लागते की आता हिचा तिळवा होणारच नाही, तिळवा होणार आहे तो माझा, आणि माझ्या तिळव्याला माझ्या घरामध्ये मी जानकीला येऊ देणार नाही. नेमकी सगुणा तिथं आलेली असते. सगुणाने ह्या सर्व गोष्टी ऐकलेल्या असतात आणि सगुणाला धक्का बसतो. सगुणा धावतच आता निघते आणि इकडे ऋषिकेश आणि ओवी दोघंही पतंग उडवायला आलेले असतात. तेव्हा ओवी म्हणत असते की प्रत्येक वर्षी कोण कोण पतंग उडवत होतं ना, आणि तर ऋषिकेश सांगत असतो की आम्ही 3 पतंग उडवायचो. तेव्हा ओवी म्हणते, हो का बाबा, खरंच? तेव्हा ओवीला खूप छान वाटत असतं. ओवीचं असं म्हणणं असतं
की काहीही झालं तरीही बघितलं का, सारंग काका आणि सौमित्र काका आलेले आहेत आता पतंग उडवायला इथं, हे ओवीचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ते दोघंही पाहत असतात. बघितलं का, ऋषिकेश दादा पण आलेला आहे. प्रत्येक वर्षी आपण एकत्र असायचो ना. चल, मला काय वाटतं माहिती का सारंग, आत्ता पण आपण ऋषिकेश दादाबरोबर जाऊन पतंग उडवूया, असं सौमित्र म्हणत असतो. परंतु इकडे सारंग मात्र म्हणत असतो की नाही, मी तिथे येणार नाही, मी पतंग उडवणार नाही. इकडे ओवी ऋषिकेशला सांगत असते की आपण त्यांच्याबरोबर जाऊन पतंग उडवूया, पण ऋषिकेश पण ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश पण म्हणत असतो की मी येणार नाही, तू जा, असं म्हणत तो ओवीला तिथून पाठवत असतो. या सर्व गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे ओवीला आणि सौमित्रला दोघांनाही वाईट वाटत असतं. ते दोघंही पाहत असतात. आणि त्याचबरोबर इकडे सौमित्र म्हणत असतो की नाही सारंग, मला वाटतंय की एकत्र आलं पाहिजे. आज मकर संक्रांतीचा सण आहे ना, तर आपण एकमेकांशी सगळ्यांनी प्रेमाने वागलं पाहिजे, एकमेकांबरोबर मायेने प्रेमाने वागतच आजचा सण साजरा केला पाहिजे, असं सौमित्र सांगत असतो. परंतु इकडे सौमित्रचं सारंग अजिबात ऐकत नसतो. तो म्हणत असतो की नाही, असं काही करणार नाही आणि मी कुठेही येणार नाही, हे बोलणं चालू असतं. त्याचबरोबर इकडे ऋषिकेशला ओवी म्हणत असते, चला ना बाबा. तिकडून सौमित्रला घेऊन येत असतात आणि ते चौघजण एकत्र येतात. इकडे जानकी मात्र छान अशी काळ्या रंगाची साडी नेसून संक्रांतीसाठी तयार झालेली असते, नटली सजलेली असते. आणि त्याचबरोबर केसात गजरे माळलेले असतात, हातामध्ये बांगड्या मंगळसूत्र घालून जानकी तयार झालेली असते आणि खूप छान अगदी लक्ष्मीसारखी दिसत असते. तेवढ्यातच सगुणा धावत तिथे येते आणि सगुणा म्हणते की जानकी वहिनी, एक प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा जानकी म्हणत असते, काय झालं सगुणा, एवढी का धावत तू आलेली आहे. तेव्हा सगुणा तिथं घडलेला प्रसंग सांगू लागते की जानकी वहिनी, तुम्हाला माहिती आहे का काय झालेलं आहे. आज ना तिथे त्या ऐश्वर्या मॅडमनी खूप मोठा गोंधळ घातलेला आहे आणि अवंतिका वहिनींचे जे दागिने होते ते गायब झालेले आहेत. त्यांचे दागिनेही त्यांच्यासोबत नाही आहेत तिथं आणि त्या खूपच चिडलेल्या आहेत, त्यांना खूप वाईट वाटलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्या ऐश्वर्याने सांगितलेलं आहे की आज तिळवा करायचा नाही. जानकी वहिनी, अवंतिका वहिनींचा तिळवा होणार नाही आणि त्यामुळं काहीही झालं तरीही आपण आता तिथे जाऊन काहीच उपयोग नाही. आणि ऐश्वर्या वहिनींनी सांगितलेलं आहे की या तिळव्याच्या कार्यक्रमासाठी आता तुम्हाला येऊ द्यायचं नाही, कारण हे त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घरामध्ये येऊ द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. हे सगळं बोलणं इकडे सगुणाने येऊन ऐश्वर्याला सांगितलेलं असतं, तर सगुणाने येऊन जानकीला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जानकी म्हणते, बघितलं ना, देवाच्याच मनात होतं म्हणून तर मी अवंतिकासाठी स्वतःच्या हाताने दागिने बनवलेले आहेत. इकडे ऋषिकेश, सारंग त्याचबरोबर सगळे एकत्र आलेले असतात आणि मग सौमित्र आणि त्याचबरोबर ओवी दोघं एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. आणि त्यावेळेस ओवी म्हणते, तिळगुळ आणलाच नसशील ना. आणि मग सारंग सौमित्र म्हणतो की नाही, मी नाहीत आणलेले तिळगुळ. तेव्हा ओवी म्हणते की मी आणले, थांब देते, असं म्हणत ओवी तिळगुळ देते. आणि त्यानंतर तिळगुळ द्यायला ती सारंगच्या जवळ जाते आणि सारंगला म्हणते, सारंग काका हे घे तिळगुळ, असं म्हणत सारंगला पण तिने तिळगुळ दिलेले असतात आणि सारंग पाहतच राहतो. इकडे जानकी मात्र म्हणत असते की देवाच्याच मनात होतं म्हणून तर मी अवंतिकासाठी दागिने बनवलेले आहेत. सगुणा हे दागिने घे आणि तुझा पुढे मी येतच आहे आणि काही झालं तरी मी माझ्या धाकट्या जावच्या कार्यक्रमाला असणारच आहे, मी न जाता तो कार्यक्रम होणारच नाही, असं जानकी म्हणत असते. आणि जानकीने ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं जानकी आता त्या कार्यक्रमासाठी निघालेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की हे सगळेजण जेव्हा आता चाललेले असतात त्याचवेळी जानकी म्हणत असते की आज अवंतिकाचा तिळवा होणारच आहे आणि तोही चांगला दणक्यात होणार आहे आणि आपण सगळेजण एकत्र असणार आहोत. हे सगळं बोलणं सुरू असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सारंग हा पतंग उडवताना त्याचा तोल जातो आणि पाठीमागं असलेल्या खड्ड्यामध्ये तो पडणार असतो. त्याच वेळेस तिथे ऋषिकेश धावत जातो आणि सारंगचा जीव वाचवतो. सारंगला तो म्हणतो की एवढा पण धुंदीत चालू नकोस की तुला कळणार पण नाही की तू कुठं हरवला आहेस आणि तू कुठं पडायला लागलेला आहेस, एवढं पण धुंदीत राहत जाऊ नको, असं म्हणत असतो. आजूबाजूला काय चाललंय हे पण जरा बघत जा. आणि इकडे ऐश्वर्याने जे ओठीचं ताट म्हणजे वाणाचं ताट तयार केलेली असतात त्या ताटांमध्ये एक गोंधळ घालून ठेवलेला असतो. जे ताट जानकीला द्यायचं असतं ते ताट तिथं बदललेलं असतं
आणि त्याच्यामध्ये तिने जुनी साडी ठेवलेली असते, कारण ते ताट जानकीला देण्यासाठी ते अवंतिकाने तयार केलेलं असतं. आणि हा सगळा गोंधळ घालून ऐश्वर्या रिकामी झालेली असते आणि तिला असं वाटत असतं की हे सगळं आपण केलेलं आहे तर आपल्याला मात्र याचा फायदाच होणार आहे असं तिला वाटत असतं. आणि या दोघींमध्ये चांगलीच भांडणं लागतील, पण असं काहीच घडत नाही. इकडे तर ऋषिकेशने सारंगचा जीव वाचवलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं जरा आजूबाजूला पण बघत जा आणि विचार करत जा. आणि ऋषिकेश तिथून निघून गेलेला असतो आणि सारंगला त्याने जाता जाता एक छान असा उपदेश दिलेला असतो. आणि सारंग मात्र त्याच विचारात राहतो, कारण सारंगला प्रश्न पडलेला असतो की ज्या ऋषिकेश दादावर मी आरोप केलेले आहेत त्या ऋषिकेश दादाने मला येऊन सावरलेला आहे. तर इकडे ऐश्वर्या म्हणत असते की लायकी तर निघणार आहे, पण त्या जानकीची आणि त्या अवंतिकाची, कारण अवंतिका आणि जानकी यांच्यामध्ये फूट पडणार आहे असं ऐश्वर्याने ठरवलेलं असतं. आणि ती गोष्ट ती आजींना सांगत असते. इकडे जानकी आलेली असते, बाहेर गार्डनमध्ये ती थांबलेली असते, कारण ऐश्वर्याने सांगितलेलं असतं या घराच्या उंबऱ्यामध्ये मी जानकीला येऊ देणार नाही. आणि ते जानकी तर आलेली असते. जानकीसाठी हा प्रोग्राम तर होणार असतो, पण तो प्रोग्राम बाहेर केला जाणार असतो आणि त्यामुळंच जानकी तिथे त्या प्रोग्रामला अवंतिकाचा जो तेळवा असतो त्या तेळव्यासाठी उपस्थित राहणार असते. आणि हा एवढा छान असा प्रसंग घडत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्याने कितीही कांड केलं तरी जानकी आणि अवंतिका कधीही एकमेकींपासून वेगळ्या होऊ शकत नाहीत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.